गाईज, सो आता आम्ही तयार आहोत. शशांक कसं दिसते जाको? मी चांगला दिसते. कॉन्फिडन्स बोलते, ओव्हर कॉन्फिडन्स. स्वतःच बघ. ओके, आणि मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते. आणि फुल मिरर असाच आहे. सी. बाय बाय. आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. वाव. आणि आम्ही चाललो आता लेडी बुद्धा माउंटन, मार्बल माउंटन आणि अजून काही ठिकाणं आम्ही एक्सप्लोर करायला जाणार आहोत. आमच्यासोबत जे कपल आहेत ना, पडलेच तुम्ही काही, आमच्यासोबत जे कपल आहेत ना, त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे, फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही त्यांच्यासाठी केक घेतो आहे. आमच्या समोरच केक शॉप आहे, तिथूनच आम्ही केक घेतो आहे त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. त्यांना माहितीच नाही आम्ही केक घेणार आहोत ते. हां, तिकडे पूर्णच्या पूर्ण क्लाउडी आहे आणि इकडे वेदर चांगलं आहे. दे हे कर दे घाण वेडा नुसता. आणि आम्ही लेडी बुद्धाला पोचलोय. लॉयरा मिस बाहेर आणि लोय वाव म्हणजे एंट्रान्स. निनबिन लेडी बुद्धा. ग्रेट ना, नाईस ना, खूप मोठं आहे. यांचं असं म्हणणं आहे, हा इथली झाडं बघा वेगळी आहेत. ह्यांचं असं म्हणणं आहे इकडे की लेडी बुद्धा आहे ना, ती इथल्या म्हणजे दानांगच्या लोकांचं रक्षण करते, असं इथल्या लोकांची मान्यता आहे. त्यामुळे ह्या साईडला आहे तू म्हणजे नीट येशील. त्याच्यामुळे इकडे ह्या लेडी बुद्धाला खूप मानतात आणि त्याची सगळ्यात जास्त मोठी मूर्ती दानांगमध्ये ही लेडी बुद्धाची आहे. आणि व्यवस्थित छानपैकी असं बनवलं पण मस्त आहे त्यांनी, सराउंडिंग्सचं सगळं. प्रत्येक ठिकाणी डेकोरेशनवरती खूप फोकस केलेलं आहे. हां खरंच, प्रत्येक ठिकाणी एकदम एस्थेटिक, एक एक कॉर्नर तुम्हाला एस्थेटिक दिसेल, एक एक कॉर्नर. तिकडे बीच आहे, कसलं व्ह्यू आहे. तो आईस्क्रीम खातोय. ये खत्म ही नहीं हो रहा है स्टैचू, इतना बड़ा स्टैचू. चल जाऊया आतमध्ये. ह्याच्या आतमध्ये पण जायचंय, वरपर्यंत जायचंय. वरून मस्त व्ह्यू दिसणार दनांगचा आणि त्यासाठी आम्ही वरती जातोय. पण कसलं वरती आहे ते, डोळे एकदम वरती जायला काय नाही, दिसतच नाही. वरती नाही जायचंय. मग तिथे मध्ये मध्ये हे होते ते बहुतेक साफसफाई करण्यासाठी असेल त्यांचं. आतमध्ये ते वरती अलाउड नाही आहे. पण हे खूप मोठं स्टॅच्यू आहे. इथे आम्ही खूप फोटो काढले आणि आता आम्ही जाते आतमध्ये बघायला की नक्की काय आतमध्ये ते. स्नेक सारखं दिसतंय पण मासा आहे. या शॉर्ट्स अलाउड नाही आहेत त्यामुळे असं स्कर्ट दिलं त्यांनी घालायला. आता आम्ही ह्या प्लेसला करतो टाटा आणि आम्ही जातो आता माउंटेन मार्बलला. तिकडे पण खूप खातो आता. आणि आता आम्ही तिकडे खूप छान आहे बघण्यासारखं. सो आम्ही तिकडे जातो. काय बोलायचं, हॅपी अॅनिव्हर्सरी. अच्छा है, मस्त मस्त है. अब मैं आपको खिलाती हूँ. अरे ये सब भी हुआ है, ये सब थैंक यू. चलो अभी खाओ. Take. Okay. Yeah.
वो सॉगी हुआ है. Yeah. It is soggy. Wait. मस्त आहे. बहुत मस्त. Take this. Yeah. अभी इटली हम नहीं जा सकते ना. मुझे भी इटली जाना है, मुझे ग्रीस जाना है. इटली तो गया. गए? हाँ इसीलिए तो वो बोल रहा है कि वहाँ पे अच्छा मैंने एक नेपाल करके सिटी है उसके बाजू में गांव में केक खाया. मैं लाइफ का बेस्ट केक है. मस्त है केक. हेलो. ले लो ना. इंडा वाली जो है ना यहाँ का ड्रायव्हर नवी हिंदीमध्ये बोलते. ले लो ना. टेक दिस. हालो खावा एकदम सॉफ्ट आहे केक. मस्त चुका है. गाईज आम्ही जाणार होतो माउंटेन मार्बलला, बट आमच्या ह्या भैयाने म्हणजे ड्रायव्हर भैयाने सांगितलं की इथे एक छान व्ह्यू आहे जिकडे ग्रीसची वाईब येते इकडे. सोंत्रा करून आहे काहीतरी. सो आम्ही ग्रीसच्या इथे आलो. ग्रीस वाईब येते यार. मला ग्रीसला जायचं. ये देखो कृपया भोजन का आदेश दे और प्रवेश से पहले भुगतान करे. क्या है इतना हिंदी मुझे भी नहीं आता. भुगतान करे. ये देखो हे बाहेर बघा अशा विंडो. ग्रेट यार. ग्रेट. काय वाईब आहे. कुठे मागे मागे जातोय. पुढे यायचं टाकून. अरे यार खूप भारी आहे. काही सॉल्ट कॉफी आमची आले. ठीक आहे पण क्वांटिटी फार कमी आहे. खारट आहे. खरंच खारट आहे. बोलते खारट आहे. आमच्यात मीठ जास्त गेलंय काय. हमारे इसमें नमक ज्यादा डाला है क्या. हाँ मतलब मेरे को इतनी तक खारी नहीं लग रही. ट्राई करो. नहीं सेम ही होगी. सेमी आहे. थोड़ी अलग अलग. सो इथे आम्ही मार्बल माउंटनला आलोय आणि ह्या काकाने आम्हाला म्हटलं इंडिया बुट्टा नो बुट्टा म्हणजे मक्याचे कणीस. मार्बल माउंटनच्या पुढे असे शॉप आहेत सगळे. लेडी बुद्धाची मूर्ती वगैरे मिळते. इथे आहेत मूर्ती. सीडीजचा पण ऑप्शन आहे आणि लिफ्टचा पण ऑप्शन आहे. पण आम्ही शिडीचा ऑप्शन चूज केला कारण आम्हाला सगळी ग्रीनरी वगैरे बघून जायचं होतं. और 105 पायऱ्या आहेत. नॉट अ जोक. 500 चल रहा है कल. इसका प्रैक्टिस है. निंबिनला तर आम्हाला 500 पायऱ्या चढायच्या आहेत. सो आता 105 म्हणजे काहीच नाही त्याच्या मनाने. दमले. हाय मैं तो थक गई भाई साहब. ये लोग भी खाते हैं. हाँ बहुत खाते हैं इनका ये लोग. काय गुना केव्स. हाँ यस सेम फीलिंग. इकडे
सी वॉचिंग टॉवर आहे इकडे. वँगथॉंग केव आहे इकडे. वरती तर चढायचं नाही लगेच, इकडे खाली जाऊतो आम्ही, कारण इथे स्ट्रेट चालायचं आहे. काय खास नाही आहे इकडे, फक्त व्ह्यू दिसतोय. व्ह्यूसाठी हे आहे फक्त प्लेस. खरी प्लेस तर ते केवला जायचं आहे. तर आता मी केवला जातो. चढावं तर लागणारच आहे. थोड़ा रिलैक्स हो गया. वैंथोंग केव ऊपर. मिल गया हमको केव, मिल गया. आजी उतरतात. गाइस माउंटेन मार्बल. अच्छा तो हे, बट बघ हे खूप ट्रिकी असणार आहे. शशांक मला घेशील ना? नहीं है ना, उनके भगवान की भी मूर्ति है ना. नहीं है, कुछ नहीं है. शशांक पाय वगैरे मुलगावला ना. इकडून पण वर जाऊ शकतो, पण आम्हाला जायचं नाही आहे. आम्ही गुपचूप युटर्न घेतोय आणि आम्ही चाललोय परत, कारण ते खूप. हां येस. आम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे. ओ, कारण खूप रिस्की आहे आणि मला नाही रिस्क घ्यायचे. मला पाय वगैरे मुरगळून नाही घ्यायचं आहे माझा. इधर अच्छा था. हां आम्ही ते ड्रॉप केले प्लॅन, तिकडून वरती जायचं. नाही शक्य नव्हतं मला. म्हणजे हे स्लीपर्स सटकत होते. इधर से जाना होगा. हां मे बी. चला. आम्ही इकडून आलो आणि ह्या रस्त्याला आम्हाला हे दोघंजण भेटले. आता आम्ही अजून एका केवमध्ये जातोय. हँगथॉंग काय करे, युएंगखॉंग केव. हाँगकाँग. हाँगकाँग नाही रे, हुएंगखॉंग केव. हुएंगखॉंग केव. व्हिडिओ शूट केले. पण तू काय केले व्हिडिओ शूट? हे बघ ना, इथे मार्बल चालू होतं. हे बघ सगळे मार्बल स्टार्ट होतं. वो इधर पीछे था. ये काम का इधर इधर. ये हुएंगखॉंग ऊपर है, 10 नंबर को है, तो 10 नंबर चलते हैं हम. त्याच्यामध्ये वॉटरफॉल पण आहे. 10 नंबर पे जाते. हाँ इधर ही है ना ये क्यूब में. शायद यही है. नहीं चालू हुआ अभी. इसी को तो ढूंढ रहे थे. हे ना असं पाणी पडते. दाबोला चंडिका मंदिरला कसं पाणी पडतं तसं पाणी पडतंय हे ना. हाँ आ गया ना. अरे यार खतरनाक. ये खाली बघ. ओके हाय. मैं उधर है ना कुछ कपचे में. ओके आता आम्ही उतरतोय, खाली जातोय आणि आम्ही थकलो. 40 BND दिलो, म्हणजे 40,000 आम्ही दिले BND आणि आम्हाला एवढं चढवलं त्यांनी. तू तेच बोल. हे म्हणतात की पैसे दिले पाहिजे. हां हा म्हटलं की जर एवढं चालवलं त्यांनी आपल्याला, तर त्यांनी आपल्याला पैसे द्यायला पाहिजे ना, की आपण त्यांना. खूप चढायचं आहे. तर तुम्ही इकडे माउंटेन मार्बलला येणार असाल ना, मे बी जर तुम्ही माउंटेन मार्बल, हे बहुतेक तो ड्रॅगन म्हणतात. ड्रॅगन वगैरे ये ड्रॅगन. जर तुम्ही माउंटेन मार्बलला येणार असाल तर तुम्ही लिफ्ट घ्या, मी तर म्हणते. आणि लिफ्ट घेऊन वरपर्यंत या,
म्हणजे तुमच्या ह्या पायऱ्या सगळ्या वाचतील आणि सगळ्या पायऱ्या वाचतील आणि तुम्ही वरती येऊन थकणार नाही. तुम्ही वरती येऊन व्यवस्थित सगळं एन्जॉय करा. व्हिडिओ काढायचं याला भीती आहे मी पडण्याची, कारण मी खूप वेळा माझी हिस्ट्री आहे, मी पायऱ्यांवरनं खूप वेळा पडले. आता आम्ही व्हेजिटेबल फो खायला आलोय. शशांक तू फो खा, नाही खाल्लं तर मी खो देईन. भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. आणि आम्ही चौघांमध्ये अगोदर एक मागवलंय, कारण जर नाही चांगलं वाटलं तर मग उगाच आता पैसे वाया नको घालवायला, म्हणून आधी आम्ही एकच ट्राय करतोय आणि नंतर वाटलं चांगलं तर आम्ही 2 घेऊ. एक ही मंगाया हमने. खूप मोठा आहे बोल हा. सूप जो वो सूप नहीं अंदर नूडल्स. राईस नूडल्स. हाँ मैं यहाँ से घर पे पैकेट लेके जाता हूँ. हाँ वो लेना है. अच्छा अच्छा लगता है. शिल्लक मंडळाला फोचा फोबिया झाला. बस बस अभी सूप दे दो सिर्फ. क्या चाहिए? स्पाइसी तो करना. हाँ बस बस. एकदम कम थोडासा. बस बस बस. आता आम्ही ह्याला कस्टमाइज करणार. बघा व्हेजिटेबल फो खाते. मी घासपूस खाते सगळं. इसमें वेजिटेबल है. वेजिटेबल है नहीं, मैं जो इसमें था. वो पत्ता ही है, पता नहीं. पत्ता ही आहे सिर्फ वो. ते कधी खाणार तू? आज खाणार की उद्या खाणार? थांब ना. बघा इंडियन लेडी चायनीज स्टाईल मारायला चालते. चायनीज नाही आहे. नाही मी कोरियन, कोणसा जपनीज काय कुठली आहे ती? सर्च करून सांगेन तुला. बट जाऊ दे, 30 सेकंद झाले तरी पण अजून तीच वन उचलते. टाइम खाण्यासाठी चांगलं आहे. हा मला आल्यापासून म्हणते फो खायचंय फो. आता फो नव्हती बोलत, बाउल बोलत होती, बाउल बोलत होती. आता समजलं ते फो असते. आता आली फो खायला. व्हेजिटेबल वगैरे मी नॉट अ बिग फॅन ऑफ व्हेजिटेबल, आणि इथे मी येऊन चिकन नाही ट्राय करू शकत एवढा मोठा बोल, म्हणून आता आम्ही व्हेजिटेबल फक्त राईस खापलेली. बस कस्टमाइज करते. कस्टमाइज काय करते? काय झालं? अच्छा एक ही मंगाया. कितना दिखेगा? बड़ा है ना. बापा में नमक तो डालना. इसीलिए वो लोग हेल्दी है. नमक भी कम खाते हैं. हम होटल में आमलेट बनाता ना, ऑमलेट तो नमक डालते नहीं है. उस दिन राइस मंगाया, राइस में नमक ही नहीं था. ओके आम्ही आता हान मार्केटला आलो आहे आणि हे जस्ट शॉपिंगचं मार्केट आहे. पैसेची बॅग घेतले आणि हान मार्केटला बघू काय एक्सप्लोअर म्हणजे काय घेता येते किंवा काय ते ओरडायला लागले इकडे लोक, हे घ्या ते घ्या ते घ्या. काहीच आम्ही हान मार्केटला आलो आहे आणि इकडे आहेत बऱ्यापैकी व्हरायटी आहे. क्लोथ्स आहेत, नंतर टोपी, बॅग्स, टी शर्ट, सगळं तुम्हाला जे काय पाहिजे ते आहे इथे. पण मला बार्गेन करावं लागेल. जर तुम्हाला बोलले एक अमुक प्राईस आहे, त्याची 30% डायरेक्टली तुम्ही कमी करून सांगा, कारण हे रेट खूप दाखवतात. कारण मी कुठच्या मार्केटला मागच्या वेळेस गेलेलो, होयान मार्केटला आम्ही गेलेलो, त्यावेळेला तिकडे ना मला चॉकलेट्स 250 पर kg दाखवत होतं आणि इकडे आता मला 350 सांगतात. म्हणजे कायच्या काय रेट दाखवतात ती लोक. आय मस्ट टेल यू, हान मार्केट इज नॉट गुड फॉर मनी. हान मार्केटला तुम्ही येऊ नका, आणि आलात तर काही घ्याल ह्या अपेक्षेने तर येऊच नका, कारण इकडे लोक बार्गेन करायला इंटरेस्टेडच नाही आहेत. इवन ते हाडतूड करतात, म्हणजे तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही तर जा. सो तुम्ही हान मार्केटला नाही गेलात तरी चालेल. तुम्ही दुसरे मार्केट आहेत, होयान आहे. हां इकडे आपल्याकडे 200चे मिळतील, इकडे उगाच तुम्ही 500-600. एक टी शर्ट बघितला 1100 रुपये सांगते. काय बरी आहे ना बाई, 1100 रुपयाला मी टी शर्ट घेईन आणि ते पण स्ट्रीटवरती. मी मॉलमध्ये जाईन आणि घेईन ना.
सो हान मार्केटला तुम्ही नाही आलात तरी चालेल. तुम्हाला जे यायचं असेल तर होयानला जा. होयान मार्केटमध्ये तुम्हाला बार्गेन करून देतील लोक आणि इथे तुम्हाला विचारणारच नाहीत काही. मगाशी इमोशन्सने बोललेला मजा नाही आली इकडे आणि आता व्हिडिओ चालू केल्यानंतर म्हटलं परत बोल मजा नाही आली इकडे. हड लॉय थॉट इट्स ऑल्सो कॉल्ड एज लॉयरा मीन्स एक्झिट. इट्स अ बैक ट्यूब नॉट अ यूट्यूब. चलो हम बैक ट्यूब जाते. बैक ट्यूब 15,000ची बॅग बघून मला तरी घ्यायची नाही आहे, ह्यांना घ्यायची होती दुसऱ्या कपलला. सो आम्हाला तर घ्यायचीच नव्हती बॅग. 15,000ची बॅग बघितली. आम्हाला एवढी बॅग मोठी घ्यायची नाही आहे. आम्ही घरी येतोय परत. इकडे काहीतरी दुसरं चालू काय Louis Vuitton or Louis Vuitton. आता हान मार्केटला आम्हाला हवं तसं काही मिळालं नाही म्हणून आलो आम्ही कोन मार्केटला. कोन मार्केटला बघूया आता हा मार्केट कसा आहे ते मी तुम्हाला सांगते. इकडे यायला पाहिजे की नाही ते. सो उद्यासाठी आम्ही शॉपिंग केली. माझ्या टी शर्ट घेतला एक मला साधा, कारण माझ्याकडे टी शर्ट्सची फार कमी झाली आता. कारण मी होते ते सगळे वापरायला काढले, असे काही ठेवण्यातले नव्हते. अरे ते म्हणजे काय म्हणतात त्याला लूज फिटच पाहिजे असतात. गाईस कोन मार्केटला या तुम्ही, कारण आम्ही बॅग घेतली. हान मार्केटला जाऊ नका, कोन मार्केटला या. हान मार्केटला तुम्हाला खूप फॉरेनर दिसतील. कोन मार्केटला तुम्हाला जास्त फॉरेनर दिसणार नाही. पण तुम्हाला मी सांगते कोन मार्केटला बऱ्यापैकी बार्गेन करतात लोक आणि तुम्हाला हडतूड करणार नाहीत. पण हान मार्केटला तुम्हाला बार्गेन करायला ते इच्छुकच नसतात. तुम्ही कोन मार्केटला या. कोन मार्केट खूप छान आहे. आम्ही एक बॅग घेतली बघा, आणि ही इंडियामध्ये बॅग तुम्हाला अशी मिळणारच नाही. कारण मी आतापर्यंत आम्ही बॅग घ्यायला खूप शोध केली, पण इंडियामध्ये अशी बॅग मिळालीच नाही कुठे आणि मिळणार पण नाही लवकर. ह्या आता लगेच तरी नाही मिळणार तुम्हाला. पण आता ही बॅग आम्हाला म्हणजे म्हणजे कायमची झाली, कारण खूप स्ट्रॉंग आहे बॅग. प्लस कप ठेवायला पण आहे. म्हणजे तुम्ही स्टारबक्सला जा, कप ठेवा आणि जा, चला ट्रॅव्हल करा. ते खूप मोठ्या प्रमाणात आणि आहे. आणि वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत. स्नीकरचं काय आलंय? स्नीकर का भाई स्नीकर्स. Early the next morning. ओके, सो आता मी चाललोय बीचवर. सकाळी लवकर उठून 7:30ला उठलोय आम्ही खास बीचवर जायला. आणि मी कोकणातली आहे. माझ्या साईडला मुरुड बीच आहे. स्टील इकडचं बीच बघण्यासाठी मी लवकर उठले. आणि आता बीचवर जाऊन मग आम्ही एक ब्रेकफास्ट करू. आम्ही अंघोळीशिवाय आहोत दोघंही, त्यामुळे बीचवरून जाऊन इथून ब्रेकफास्ट करून मग आम्ही जाऊ हॉटेलला. अंघोळ वगैरे करू आणि आम्ही चेकआउटच करू डिरेक्टली. आणि बॅग्स वगैरे ठेवू खाली. आणि कुठे ते रिसेप्शनच्या इथे आम्ही बॅग वगैरे ठेवू आणि मग आम्ही जाऊ सेंट कॅथेड्रल चर्चला. तिथे चर्च आहे, बघण्यासारखं आहे ते. तिथे जाऊ. इथून ये. आणि तिकडून जाऊन आम्ही मग एअरपोर्टला जाऊ. एअरपोर्टला आज आमची फ्लाईट आहे हनॉईला जायची. श्रुतिकाला फो खायचा. फो मला नाही फो खायचा. काल मी फो खाल्ला. खायचंय फो. खूप आवडीने मला आल्यापासून मिक्सर बोलते मला ते बाऊल आहे ना ते खायचंय. मला ते बाऊल आहे ना ते खायचंय. आणि नंतर मग हिला माहित नव्हतं त्याला फो म्हणतात. आणि तिकडे ती कृष्णा होती, तिने सांगितलं उधर फो मिळतंय, उधर फो मिळतंय. मग सगळे गेलो फो खायला आणि आमचा फो झाला. डेंजर होतं ते, कारण व्हेजिटेबल फो मागवलेलं आणि इकडचं चिकन खायची आमची इच्छा नव्हती. पण ते मोठं बोलमध्ये देतात त्या.
एकच फोम मध्ये एकाच हा, आणि ते पण मी टाकून दिलं. एवढं खास नव्हतं ते. पाणी किती वर आलंय, भरती आहे भरती, आणि लाटा बघा कसले उसळत आहेत. हो म्हणजे मागे बघा कसलं भारी दिसतंय. पण ना खूप वर आलं समुद्र, भरती आहे समुद्राला, आणि खूप लाटा मस्त खूप जास्त उसळत आहेत. आणि मी जो मला समुद्र माहिती आहे त्या समुद्रातच इवन पाय बुडवायला जाते. मी अशी रॅन्डम समुद्रामध्ये जात नाही, उगाच आपल्याला रिस्क आवडत नाही. ह्याला घरी झोप काही मिळाली नाही काय? काय रे, घरी काही झोपला नाहीस काय? यू आर एन्जॉयिंग द सी. शशांक मागे. हा सो बीचवर आल्यानंतर रिलॅक्स तर वाटतंच. आणि माझा मी ब्लश ब्लाइंड झाले आज. खूप ब्लश लावून आले, पण माझी स्किन इकडे येऊन ना जास्त ग्लो करते. नो टच वूड, बट नो पिंपल्स, नथिंग नथिंग नथिंग. त्यामुळे मोठी इकडची हवाच तशी आहे की इकडे येऊन स्किन चांगली होते. आता सपोज तुम्हाला ह्याच्या पुढे जर पिंपल झाले ना, तुम्ही गुपचूप इकडे या, मी तुम्हाला सांगते तुमचे पिंपल्स गायब होतील. कारण लग्नानंतर मला त्याचं फंक्शन, जागरण, मेहंदी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला खूप पिंपल झाले आणि ते जातच नव्हते. स्क्रब करा, हे करा, ते करा, त्याने काही झालं नाही. मग नंतर मी इकडे आले, पिंपल गायब. चलो इकडे इकडे बीच पण खूप क्लीन आहे, खूप क्लीन. नो प्लास्टिक्स, नो बॉटल, नथिंग. कागदाचा, चॉकलेटच्या कागदाचा तुम्हाला एक तुकडा भेटणार नाही इथे, इतकं क्लीन आहे. प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आम्ही सेंट कॅथेड्रलला फर्स्ट जातोय. कॅथेड्रलला फर्स्ट जातोय कारण ना हे जवळ आहे इथून. गाईज आम्ही दानांग कॅथेड्रल दानांग कॅथेड्रल टाकलं मी मॅपवर, पण आम्ही इथे आलोय. इकडे कुठे कॅथेड्रलच दिसत नाही आहे मला. सो आता मी गपचूप घरी जाते कारण मला फार गरम होते. आणि घरी जाऊन म्हणजे रूमवर जाते मी. बस एवढं चालणं नाही, मला कंटाळा आला आता. इथे काहीतरी काम चालू आहे ऑलरेडी. आम्ही एवढी शॉपिंग करतोय आता, फक्त खाण्याचंच बघतोय आम्ही, नथिंग एल्स. फक्त खातोय. भूक लागते इकडे, बाकी काय खायला नाही चांगलं इकडे, म्हणून असं काही ना काहीतरी खातोय आम्ही. ओके, सो आम्ही रेडी झालोय आणि चाललोय लंच करायला आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये. नाव काय? लजीज. ते हॉटेल खूप इंडियन, एकदम प्युअर इंडियन टेस्ट देतं आणि आम्ही आता इंडियाच्या जेवणाला मिस करायला लागलोय. त्यामुळे आम्ही आता तिकडे जातोय. आम्ही दुपारपासून फ्लाईट आपण इथे आहोत, एअरपोर्टवरती आहोत. आणि आता ना किती वाजले शशा? 5:45 झालेत. आमची फ्लाईट होती. हो, 4:15ची फ्लाईट होती, तिथे 6:15 आहे. आणि आम्ही दुपारपासून इथेच आहोत. कंटाळलोय खरं. डिले झाले आमची फ्लाईट. हनॉईला जायचं आहे आम्हाला. आणि होचिमिन, फुकॉक आणि दानांगपेक्षा तिकडचं ॲटमॉस्फिअर थोडंसं थंड आहे. 21 डिग्री इथेच दाखवते टेम्परेचर तिकडचं. आता मला तर थंडी जास्त सहन होत नाही. आता बघू तिकडे जाऊन कसं असेल. आम्ही काही कपडे पण नाही घेतले तिकडचे थंडीचे. खूप वेळानंतर फ्लाईट डिले होत आम्ही आलोय हनॉई एअरपोर्टला. आता 4 वाजताची फ्लाईट होती. आता बॅग घेतोय. ही आपलीच बॅग आहे का रे? नाही कसे धडपडत आम्ही पोहोचलेलो आणायला. धडपडत नाही, पण खूप डिले केला ह्या लोकांनी, खूप जास्त. आम्ही आलोय ठाण्याला. छोट्या छोट्या गोष्टी आता खूप चिडलेला होता पहिल्यापासूनच. गाईज ड्रास्टिक चेंज झालं आमच्या रूममध्ये. आम्ही ते हनॉईला आलो, आम्हाला ॲव्हरेज रूम मिळाले. ओके, रूममध्ये एंट्री केल्या इथे फर्स्ट वॉशरूम लागतं. वॉशरूम इज नॉट गुड. आहे चांगलं, बट
पहिल्या रूमसारखं नाही आहे. नंतर इथे लागतं मिनी आरसा, बेड आणि ते काउच. तिकडे कबर्ड आहे. इथे छोटूसा टी व्ही आहे, फ्रीज आहे, केटल आहेत. बरं आहे ते आहे ते. आणि आहे का त्याच्यामध्ये? हो एवढ बापरे. किंमत पण दिलेली आहे, बिअर पण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर परचेस करायचे. परचेस म्हणजे ते किमतीत आहेत ते. बाकी एक विंडो पण नाही आहे ह्याला शशांक. रूमला विंडो पण नाही आहे.